आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं जे आयोजन झालं आहे, खरं तर अजितदादा आज आपल्यात नाहीत हे न पटणारी गोष्ट आहे. मी आपल्या सर्वांना माहिती आहे, कष्टकऱ्यांमध्ये, रिक्षाचालकांमध्ये, फेरीवाल्यांमध्ये काम करतो. आमच्या महाराष्ट्रभर संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळेस या कष्टकऱ्यांवरती, या घटकांवरती त्यांचे प्रश्न उभे राहतात, तेव्हाच आवर्जून महाराष्ट्रामध्ये कुठलाही विषय असो, तेव्हाच अजितदादा आवर्जून आमच्या पाठीशी उभे राहायचे. त्यातलं एकच उदाहरण या ठिकाणी सांगतो. कोविडच्या काळामध्ये बांधकाम मजुरांचं कल्याणकारी महामंडळ आहे, त्यांनी 3,000 रुपये बांधकाम मजुरांना दिले. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षाचालक मालकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मी अजितदादांना भेटलो आणि सांगितलं की दादा, महाराष्ट्रामध्ये 20 लाख रिक्षाचालक मालक आहेत. कोविड काळामध्ये त्यांचा व्यवसाय बंद आहे, त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे. आणि विभागीय आयुक्त कार्यालयात दादांनी आम्हाला सर्व संघटनांना बोलवलं आणि त्या ठिकाणी दादांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक रिक्षाचालकांना 1,500 रुपये देण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाच्या खात्यावर ते जमा देखील झाले. इथं पत्रकार सातोर्डेकर साहेबांनी एका पिंक रिक्षाचा उल्लेख केला. सातोर्डे साहेब ती जी पिंक रिक्षा होती, ते आमच्याच पिंक रिक्षामध्ये दादांनी प्रवास केला. म्हणजे निगडीमध्ये दादा एका कार्यक्रमानिमित्ताने आलते, तिथून त्या पिंक रिक्षामध्ये ते बसले आणि निगडीपर्यंत त्या रिक्षामध्ये आले. असे अनेक प्रसंग आज दादांचे या ठिकाणी आहेत. एकच किस्सा या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, अकोलनीमध्ये एक सभा होती, त्यावेळेस माझ्यासारख्या कष्टकऱ्यांच्या बहुजन संघटनेच्या कार्यकर्त्याला दादांनी स्वतःची खुर्ची बसायला दिली. हे फार मोठं उदाहरण नाही आहे, परंतु ज्या घटकांमध्ये मी काम करतो त्यामध्ये 2 नेते आम्हाला फार मदत करायचे. त्यात नुकतंच काही दिवसापूर्वी ज्यांचं निधन झालं ते आदरणीय पुण्याचे पूर्वीचे पालकमंत्री बापटसाहेब आणि अजितदादा. आमचं रिक्षा विश्व, कष्टकऱ्यांचं विश्व अजितदादांमुळं पोरकं झालेलं आहे. अजितदादांची उणीव राजकीयदृष्ट्या भरून निघावी हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, एवढं या ठिकाणी मी माझ्या कष्टकरी जनतेच्या वतीने, रिक्षाचालकांच्या वतीने, शहरातील फेरीवाले असतील व असंघटित कामगार असतील यांच्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.